राजा, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्याबाई होळकर या सर्वच महान विभूतींना या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करते। ज्या महामानवाची आपण 135वी या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत, असे अंधे को आंख देने वाले, अंधे को आंख देने वाले, बहरे को कान देने वाले, बहरे को कान देने वाले, लंगड़े को पैर देने वाले, लंगड़े को पैर देने वाले, गूंगे को जुबान देने वाले, गांधी को प्राण देने वाले और इस भारत देश को संविधान देने वाले महामानव बोधिसत्व डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला, यांच्या त्यागाला, यांच्या ज्ञानाला या ठिकाणी मी अभिवादन करते। आज या गावामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी मी लाख लाख शुभेच्छा देते। आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सरकारी हुद्द्यातील या ठिकाणी PSI शिंदे साहेबजी, तसंच या ठिकाणी गुट्टे सरजी, या गावचे सरपंच, या गावचे आत्ताच या ठिकाणी आपलं वक्तृत्व आपल्या समोर सादर केलेले पोलीस पाटील, तद्वतच आमचे ज्येष्ठ काका आणि महिला मंडळ, या आमचे संचलन करते भैया, तद्वतच या ठिकाणी जी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे, या जयंतीमध्ये या जयंतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव आणि त्यांची कार्यकारिणी आणि सर्वच महिला मंडळ, तद्वतच या ठिकाणी ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे असे आमचे भीमरावजी पैठणे सर, यांना या सर्वांना या ठिकाणी मी माझा स्नेहपूर्वक आणि मानाचा जय भीम करते। आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत बंधूंनो, 135वी जयंती साजरी करत आहोत। जय भीमची ताकद आपल्याला माहित असावी। आपण या ठिकाणी कोणतं गाव आहे आपलं? पारबा गाव आहे। निदान आपलं दर्ग्याच्या गेट पर्यंत तरी आवाज जावा। जयंती साजरी करत आहोत ना, जो आपल्याला या ठिकाणी जय भीम करतो, जय भीमची तडप आपल्या हृदयातून निघली पाहिजे, जय भीमची तडप आपल्या बोटीच्या देठातून निघली पाहिजे। कुणी जर आपल्याला जय भीम करत असेल तर त्या तेवढ्याच प्रतिसादाने, तेवढ्याच तडपत्या आवाजाने, त्या आवाजाची ताकद आपल्याला कळाली पाहिजे। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण त्यागाची ताकद आपल्याला या ठिकाणी दाखवली पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी मी पुनश्च या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माझा मानाचा सप्रेम जय भीम करत आहे। धन्यवाद। कारण जय भीमची पद्धत आपल्याकडे खूप वेगवेगळी दिसून येते। जसं जसं आपण या ठिकाणी पुढे पुढे सरसावत आहोत किंवा बाबासाहेबांनी आम्हाला येथपर्यंत आणून पोहोचलेला आहे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे। अगोदरची परिस्थिती सर्वांना अवगत आहे। जरी अवगत नसेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्या आजो पंजोबा, आपल्या आई वडिलांनी ते दिवस पाहिलेले आहेत। आपल्याला हे सोनेरी पहाट दिसून आलेली आहे, आपण ते चटके आणखीन पाहिलेले नाहीत। आणि म्हणून ती तडप, तो इतिहास आपण स्वतः वाचावा आणि आपल्या बालकांना सुद्धा वाचण्यास सांगावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस शाळेमध्ये होते, त्या शाळेची परिस्थिती जर पाहिली तर त्यांना दुरूनच या ठिकाणी अभ्यास करावा लागायचा। शाळेच्या पायरीपाशी त्यांना स्वतःचं आसन ठेवून बसावं लागायचं। एक दिवसीचा प्रसंग असाच होता बंधूंनो, की ज्यावेळेस बाबासाहेबांना या ठिकाणी इन्स्पेक्शन, माहित आहे आपल्याला सर्वांना की शाळेचं इन्स्पेक्शन असतं, त्या इन्स्पेक्शन मध्ये असेच काही लोक आले आणि त्या लोकांनी काही प्रश्न विचारली, परंतु शाळेच्या बाहेर बसणारा भिबा जो आहे, तो भिबानी या ठिकाणी उत्तर दिलं। तद्वतच या ठिकाणी त्यांना आणखी हा एक प्रश्न विचारण्यात आला की या ग्रहामध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? त्यावेळेस छोटसा बाळ, छोटेसे भीम बाळ म्हटलेलं आहे, साहेब या पृथ्वी तलावाचा ग्रह
सर्वात दूर कोणचा आहे ते तर मला माहित नाही, परंतु माझ्यासाठी सर्वात दूरचा जर ग्रह कोणचा असेल तर या शाळेमध्ये जो पाण्याचा माठ दिसत आहे तो सर्वात दूरचा ग्रह हा माझ्यासाठी आहे. टाळ्या वाजवण्याचं वक्तव्य नाही बंधूंनो. ज्या पाण्याला सुद्धा या ठिकाणी साहेबांना, बाबासाहेबांना या ठिकाणी तडपावं लागलं आणि म्हणून तुम्हाला आम्हाला माहित आहे ज्या पृथ्वी तलावर जे काही दिसतं ते समानतेवर आधारित आहे, म्हणजे समान आहे. जे जे या ठिकाणी नैसर्गिक उत्पत्ती आहे ती समान आहे. आणि म्हणून या समानता, जसं आताच या ठिकाणी सांगितलेलं आहे की समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चतुर्सूत्रीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यही आहे. या चतुर्सूत्रीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुद्धा आहे. जे स्वातंत्र्य, जी समता, स्वातंत्र्य तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे? शिक्षणाचा अधिकार दिला. कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे की या ठिकाणी छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा, म्हणजे श्रीमंत आणि गरिबाची दरी जी आहे या ठिकाणी नष्ट केलेली आहे. जो श्रीमंतांना किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला जो अधिकार दिलेला आहे, जो मतदानाचा अधिकार, तो एका गरीब जो काम करून खातो त्याला सुद्धा एकाच मताचा या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मताचा अधिकार सुद्धा तुम्हा आम्हाला दिलेला आहे. एवढंच नाही तर महिलांना या ठिकाणी एक वेगळी, केवळ एकाच घटकातल्या महिला नाहीत या ठिकाणी, तर संपूर्णच या भारत देशातल्या संपूर्ण जाती धर्मातल्या महिला, मग ती ब्राह्मण महिला असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे किंवा बहुजनातली महिला असू दे, या सगळ्या महिलांना एकच या ठिकाणी स्तरावर ही नियमावली ठेवलेली होती. आणि म्हणून आपल्याला कोणताही रक्तरंजित लढाई या ठिकाणी करावी लागलेली नाही. जर आपण इंग्लंडचं या ठिकाणी उदाहरण घेतलं तर तिथल्या महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी धोरणं, आंदोलनं करावी लागली आणि मतदानाचा अधिकार त्यांना लढून घ्यावा लागला. परंतु तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लढावं लागलं का? नाही लढावं लागलं. तो अधिकार आम्हाला अलगत मिळालेला आहे. तो जेवढा अधिकार श्रीमंतांना मिळालेला आहे तेवढा गरिबांना मिळालेला आहे, वेगवेगळ्या जाती धर्मातील महिलांना सुद्धा मिळालेला आहे. आणि म्हणून समानतेवर आधारित ही संविधानिक जी घटना आहे ती समानता आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. वेगवेगळी समानता आज आपण पाहतो की ही महिला जी आहे अतिशय उच्च पदावर आपल्याला दिसून येते. आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती आपल्याला माहित आहेत. कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. ह्या सुद्धा या ठिकाणी संविधानाच्या तत्वज्ञानानेच त्या ठिकाणच्या आज भारताच्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. नाही तर पूर्व जर इतिहास आपल्याला माहित असला तर महिलांना बाहेर निघण्याची सुद्धा अधिकार नव्हता. आणि म्हणून हे संपूर्ण अधिकार जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये दिलेले आहेत. जे हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अगोदर संविधान दिलं, त्याही अगोदर बुद्धांनी त्यांचा धम्म लिहिला. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की या महिलांना बरोबरीचा अधिकार देण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलेलं आहे. या हिंदू कोड बिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशातील संपूर्ण जाती धर्मातील महिलांसाठी हे अधिकार त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अगोदरच उदो झाला होता. का बरं उदो झाला होता? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं होतं आणि संविधान दिलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उदो झाला. आणि त्याही नंतर या महिलांना म्हणजे संपूर्णच जाती धर्मातील महिलांना सुद्धा या ठिकाणी अधिकार देण्यात आले. आणि आधीच या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि पुन्हा महिलांना अधिकार आणि पुन्हाच आणखीन त्यांचं नाव होईल म्हणून या ठिकाणी काही जातीवादी लोकांनी त्यांचं ते हिंदू कोड बिल त्या ठिकाणी तरतुदी केल्या नाही. परंतु त्यानंतर काही दिवसानंतर थोड्या थोड्या तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आल्या. परंतु तत्पूर्वी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं त्या हिंदू कोड बिलामध्ये नमूद केलेलं होतं की संपूर्ण महिला या ठिकाणी समान असाव्यात, तिलाही शिक्षणाचा अधिकार असावा, नोकरी पेशामध्ये जर ती महिला असेल आणि गरोदरपणी तिला डिलिव्हरीच्या काळामध्ये तिला सुट्टी असावी आणि सुट्टीच्या काळामध्ये तिला ती जी काही मानधन आहे ते मानधन सुद्धा तिला देण्यात यावं, हाही अधिकार त्या हिंदू कोड बिलामध्ये नमूद केलेला होता. तद्वारच या ठिकाणी तिला पतीच्याही आणि म्हणजे पित्याच्याही मालमत्तेमध्ये अधिकार असावा.
तद्वतच या ठिकाणी त्या महिलेला जर काही कारणावास्तव तिच्या लग्नामध्ये जर काही घटना घडल्या तर तिला या ठिकाणी घटस्फोट घेण्याचा सुद्धा अधिकार असावा, तिला पोटगी मिळावी. तद्वतच या ठिकाणी असे वेगवेगळे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या हिंदू कोड बिलामध्ये लिहिले होते. आणखी यामध्ये असंही नमूद केलेलं होतं की तिला तिचा जीवनसाथी हा निवडण्याचा सुद्धा अधिकार दिला होता. ह्या सगळ्या अधिकार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एका घटकेचा विचार नाही केला, संपूर्ण महिलांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. मग ती महिला कोणत्याही जाती धर्मातील असू देत, परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाला या ठिकाणी ठुकरण्यात आलं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कायदेमंत्री पदाचे ते पदाधिकारी होते, म्हणजे कायदे मंडळाचे ते पदाधिकारी असताना एक खुर्ची त्यांच्या जवळ असताना सुद्धा ते हिंदू कोड बिल या ठिकाणी नमूद नाही केलं. आणि एवढं चांगलं हिंदू कोड बिल मी या ठिकाणी सादर करत आहे या भारत देशाच्या उद्धारासाठी, पुढे जाण्यासाठी. कारण कोणत्याही देशाचं जर अर्थकारण जर आपल्याला पाहायचं असेल तर ते अर्थकारण पाहत असताना त्या महिलांची प्रगती किती झालेली आहे त्या प्रगतीवर आधारित ते अर्थधोरण या ठिकाणी पाहत असतात. कारण बाहेर देशाच्या ज्या महिला आहेत त्या खूप मोठ्या प्रगतीवर गेलेल्या आहेत, खूप मोठ्या व्यवसाय करत आहेत आणि म्हणून त्यांची प्रगती जास्त आहे आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक उच्च स्तर आपल्याला जास्तीचा आढळून येतो. परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिल मान्य नाही केलं म्हणून त्यांनी आज आपण पाहतो की खुर्चीसाठी आणि पदासाठी प्रत्येक जण हाफापलेला असतो. परंतु एवढ्या या महान उच्च ज्ञान घेऊन आलेल्या या महामानवाने तुम्हा आमच्यासाठी म्हणजे सर्वच या महिलांच्या अधिकारासाठी त्या खुर्चीला सुद्धा लाथ मारली आणि आपल्या मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला. एवढा महामानव आजच्या घडीला आपल्याला कोणत्या तरी याच्यामध्ये दिसून येतो का? आतापर्यंत आपल्याला दिसून नाही आला. एवढे मंत्रीपद असताना सुद्धा केवळ तुमच्या आमच्यासाठी या भारत देशाच्या महिलांना पुढे सरसावण्यासाठी त्या हिंदू कोड बिल या ठिकाणी सादर नाही केलं म्हणून त्यांनी मंत्रीपदाचा या ठिकाणी राजीनामा दिला. नाहीतर आपण पाहतो की खुर्चीसाठी कितीतरी मर्डर होतात, कितीतरी हाणामाऱ्या होतात, कितीतरी या ठिकाणी वादविवाद होतात. परंतु तो महामानव होऊन गेला की ज्याने या खुर्चीला सुद्धा काय मारलेली आहे, लात मारलेली आहे आणि आपल्या मंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मैत्रिणींनो, एवढ्यावरच या ठिकाणी सांगता येत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर आपण परिस्थिती अवगत केली तर आपल्याला माहित आहे की अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतीला अर्थातच इंग्लंडला शिकायला गेलेले होते त्यावेळेस त्यांची परिस्थिती या ठिकाणी खूप नाजूक सुरू होती. इकडे माता रमाई सुद्धा आपल्या कुटुंबाला तेवढीच झुंज देत होत्या. अर्धे भाकरीचा तुकडा म्हणजे केवळ 2 बाजरीच्या भाकरी या ठिकाणी थापल्या जायचा, थोडासा भात केला जायचा, पातेल्यामध्ये थोडीशी भाजी असायची. घरामधले जे काही तोंड आहेत त्या तोंडांना ही माऊली घास भरवायची. पातेल्यामध्ये असलेलं थोडंसंच भाताची कण तेवढंच ती खाऊन आपल्या पोटाची खळगी शांत करायची पाणी पिऊन. काही दिवस माऊलीने असेच काढले. त्यानंतर गंगाधराची तब्येत ठीक नसताना माऊलीने आपल्या पतीला फोन केला, पत्र लिहिलं. त्यावेळेस तो फोन नव्हता, पत्र लिहिलेलं आहे. कारण माता रमाईला बाबासाहेबांनी लिहायला वाचायला शिकवलं होतं आणि मग पत्र लिहिलं की मला या ठिकाणी काही घर खर्चासाठी पैसे पाठवा. त्यावेळेस साहेब आपल्या रामूला सांगतात, रामू अगं मी तुला काय सांगू, माझी सुद्धा या ठिकाणी अवस्था पैसे पाठवण्यासारखी नाही रामू. मी एवढ्याशा पावच्या तुकड्यावर आपलं जीवन व्यतीत करत आहे रामू. त्या ग्रंथालयामध्ये एका पावचा तुकडा खाऊन त्यांनी आपला दिवस काढलेला आहे. आजची पावची तुकडे जे आहेत आपल्या घरामध्ये लोळण घेत आहेत, परंतु एवढ्याशा पावचा तुकडा खाऊन हा महामानवाने ज्ञान ग्रहण केलेलं आहे, विद्या ग्रहण केलेली आहे. आणि त्यावेळेस दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू येतात. माऊलीच्या सुद्धा की माझ्या साहेबांना या ठिकाणी मी दुखवलं आहे. माझे साहेब पावच्या तुकड्यावर या ठिकाणी दिवस काढत आहेत आणि मी माझ्या साहेबाला या ठिकाणी वेदना दिलेल्या आहेत. माऊल्यांनो, आज आपल्या घरची भाकरीची टोपलं भरून चाललेली आहेत, परंतु या महामानवांनी कसे दिवस काढलेत याची सुद्धा आपल्याला आठवण येणं आजच्या घडीला आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही आमचं
कर्तृत्व पुढे काय घ्यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आम्हाला खा प्या आणि मजा करा एवढ्यासाठी समित नाही केलेलं आहे. आपण आपलं जे जीवन आहे, आपलं जे जीवन आहे हे जीवन कुणाच्या तरी सारथी लागावं, समाजासाठी हे जीवन आपलं सारथी लागावं. ज्यांना ज्या ज्या या ठिकाणी कला येतील ते त्यांनी समर्पित कराव्या. ज्यांना योगदान देता येईल त्यांनी योगदान द्यावं. ज्यांना आपला आर्थिक सहाय्य देता येईल त्यांनी आर्थिक सहाय्य द्यावं. आणि ही चळवळ जी आहे अशा पद्धतीने पुढे न्यावी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की मी जो हा रथ आहे खूप खूप अशा मेहनतीने पुढे आणलेला आहे. हा रथ नेता आला तर पुढे न्या, परंतु मागे फिरू नका. आणि म्हणून या रथाला पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. जेवढं आपल्याला या महामानवाचं कर्तृत्व पुढे नेता येईल तेवढं आपण कर्तृत्व पुढे नेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाचा मार्ग दिलेला आहे. शिक्षणाचा मार्ग कसा द्यायचा आहे. जर आपल्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या, 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरीने तुमचं पोट शांत करा आणि 1 रुपयाच्या पुस्तकाने तुम्ही ज्ञान अर्जन करा. जेवढी आवश्यकता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लागतं तेवढंच आपल्याला या ज्ञान घेण्यासाठी पुस्तकं सुद्धा लागतात. म्हणजे बुद्धीला ज्ञानाला सुद्धा आपल्याला तेवढंच अन्न ग्रहण करण्यासाठी पुस्तकं लागतात. आणि म्हणून ती पुस्तकं आपण छोटी छोटी बालकांना या महामानवाचा म्हणजे ह्याच महामानवाचा नाही तर शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, वेगवेगळे जे काही महामानव या ठिकाणी होऊन गेलेले आहेत त्यांचा इतिहास तुम्ही इतिहासाची त्या पुस्तकं द्या. ते इतिहास वाचून जागृत होतील. त्यांनाही आपला इतिहास कळू द्या. ज्या महान माऊल्या होऊन गेलेल्या आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या क्रांत्या करून गेलेल्या आहेत, जे महान माऊली सावित्रीबाई फुले होऊन गेलेल्या आहेत त्यांचा इतिहास आपल्या मुलींना सांगा. त्यांनी जे जे काही या ठिकाणी या चटके शोषण केलेले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला या ठिकाणी ही बोलण्याची ताकद मिळालेली आहे. मला जी काही या ठिकाणी मी उभी आहे केवळ त्या महामानवामुळे आणि सावित्रीबाई फुलेमुळे आज मी या ठिकाणी उभं राहू शकलेली आहे, बोलू शकलेली आहे, 2 मोटरसायकल गाडीवर येऊ शकलेली आहे. नाहीतर बाहेर येण्याची जी परिस्थिती आहे तुम्हा आम्हाला या ठिकाणी अवलंबलेली होती ती या ठिकाणी दुडावून लावलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेवर आधारित जो रथ आहे, जो 14 तळे या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, तो सत्याग्रह केवळ पाण्याचा घोट प्यावा म्हणून नाही तर समानता यावी. आणि म्हणून लाखो अनुयायांना त्या ठिकाणी 27 मेला घेऊन 14 तळ्याचा सत्याग्रह या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर काळाराम मंदिरचा सत्याग्रह केलेला आहे. वेगवेगळे सत्याग्रह करून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या भारतामध्ये असं दिसून आलं की या ठिकाणी काहीही बदलाव होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी 35 मध्ये येवला या ठिकाणी एक घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्मला असलो तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. ही घोषणा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या या धर्माचा अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या धर्माची लोक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमिष देऊ लागले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही आमिषाला या ठिकाणी पुढे झुकले नाही. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी त्यांना आमिष दाखवलेलं आहे. जसं मुस्लिमने आमिष दाखवलं होतं, त्या ठिकाणी शिखांनी आमिष दाखवलं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा काही धर्म या ठिकाणी उत्खनन केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म या भारत भूमीवर 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होता त्याच धर्माचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. आणि तो धर्म या ठिकाणी का स्वीकारला, कारण तो धर्म आहे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय शिकवतो. जर बुद्धांनी त्यांचा धम्म आपण या ठिकाणी जर वाचन करत असाल, 3 महिन्याचं होतं का वाचन या ठिकाणी होतं, तर वाचनही असू द्या, कारण तीच आपली जागृती आहे. जर बुद्धांनी त्यांचा धम्म जर आपण वाचला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय. आणि त्यांचाच रथ अर्थातच तथागतांचा रथ त्यांनी पुढे या ठिकाणी नेलेला आहे. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचे तत्व सुद्धा त्या ठिकाणी आहेत, शाहू महाराजांचे तत्व सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचं सुद्धा तत्वज्ञान त्या ठिकाणी आहे. अशा सर्वच महापुरुषांचं तत्वज्ञान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो या 35 मध्ये घोषणा करून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला म्हणजे 56 मध्ये तुम्हा आम्हाला या ठिकाणी बौद्ध धर्माची दिली आहे. पुन्हा काय सांगितलं होतं आपल्याला पालन करणं दगडाधोंड्याचं या ठिकाणी आहे, परंतु आता ही परिस्थिती बदललेली आहे. या ठिकाणी केली पाहिजे. जर महामानवाची विचारांची पूजा केली, महामानवांचे विचार जर आत्मसात आपण केले तर आपली पिढी या ठिकाणी पुढे सरसावेल. आणि जर दगडधोंडाची पूजा केली तर आमच्या पिढी सुधारेल का? नाही. आणि म्हणून या अंधश्रद्धेला आपल्याला धिक्कारायचं आहे. अंधश्रद्धा काहीही मानायच्या नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आम्हाला दिलेला आहे, तुम्हा आम्हाला ज्या ज्ञानाचा सागर दिलेला आहे, त्या धम्मामध्ये एवढं आहे की तुम्हाला तुमचं जीवन कशा पद्धतीने सुखमय आनंदमय करायचं आहे. हे सुखमय आणि आनंदमय जीवन करण्यासाठी तो धम्म तुम्हा आम्हाला दिलेला आहे. तदर्थाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला सुद्धा संविधान दिलेलं आहे. त्या संविधानावरच डॉक्टर हे सगळे काही या संविधानावर चालू आहे. आणि म्हणून ही शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव या संविधानामुळे म्हणजे आपण भारतामध्ये पाहतो की कितीतरी जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात, परंतु ज्यावेळेस राष्ट्रगान सुरू असतं, ज्यावेळेस राष्ट्रीय सण असतात, त्यावेळेस मात्र आपलं संपूर्ण एकत्रित येतो. आणि म्हणूनच हे बंधुभाव आपल्याला या ठिकाणी या संविधानामध्ये दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जे आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत हे कार्य अमर आणि अमरच राहील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त तुम्हाला पुनःस्त या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देते. सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु आपण सुद्धा काही पुस्तकं या ठिकाणी हाताळली पाहिजे. काही पुस्तकं या ठिकाणी वाचल्यानंतर म्हणतात ना, वाचलं तर वाचाल, नाहीतर काहीच उपयोग नाही आपल्या जीवनाचा. आली पिढी तशीच गेली अशी होईल. शिकण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. म्हणून आपल्या पिढीला, आपल्या मुलींना सुद्धा शिक्षणाची दोरी घरोघरी आली पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण जर शिक्षण मुलीला दिलं नाही किंवा मुलांना दिलं नाही तर काही गोष्टी सुद्धा त्याला समजणार नाहीत, उमजणार नाहीत. आताची तशी काही पिढी राहिलेली नाही. बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला सर्व काही दिलेलं आहे, केवळ आपल्याला त्यांचा वारसा घेऊन पुढे जायचं आहे. जाता जाता केवढ्या एका गीताच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म कसा झालेला आहे, त्यांचं नातं काय आहे हे सादर करते आणि इथे थांबते.